जे लोक आम्हाला सावध करतात त्यांचं आम्हाला ऐकून घ्यावं लागणार आहे. आपली परिस्थिती नेमकी कशी झाली आहे माहितीये का? तुम्ही चिकनचं दुकान बघितलं का कधी? चिकनचं दुकान. पहिली एक सिच्युएशन अशी आहे की एक कोंबडी आहे, ती कोंबडी कसाच्या समोर आहे, कसाई तिच्या मानावरून सुरी फिरवून राहिला आणि काही कोंबड्या आहेत त्या पिंजऱ्यामध्ये आयते दाणे खाण्यात व्यस्त आहेत. आता ज्या कोंबडीच्या मानावरून सुरी फिरून आली ती कोंबडी ओरडते, आवाज देते पिंजऱ्यातल्या कोंबड्यांना की अरे जागृत व्हा, हा जो कसाई आहे ना कसाई, आतापर्यंत मी पिंजऱ्यामध्ये बसून होतो, पिंजऱ्यामध्ये दाणे खात होतो, यानं बाहेर काढलं आणि आता माझ्या मानावरून सुरी फिरवून राहिले. पण काही काही कोंबड्याला वाटते कसाई जर असं आपल्याला कापणार राहिला तर फुकटचे दाणे यानं चारले असते का? नाही. पण आमचे आबेद दादा शेख आहेत यवतमाळचे, त्यानं जोरदार गजल लिहिली. गजलेचा एक शेर तुमच्या पुढे सादर करतो, लक्षात घ्या. वाचले ना चाडले त्यांनी मला, वाचले ना चाडले त्यांनी मला, बघ कसे चुरगाळले त्यांनी मला, अन बोकडा सम कापताना समजले की आजवरी का पाडले त्यांनी मला.